नमस्कार सर्वांना। आज आपल्याला बघायचं आहे घटाचे विसर्जन कधी व कसे करायचे, पूजा साहित्याचं काय करायचं, उपवास कधी सोडायचा, त्याचबरोबर देवांना अंघोळ दसऱ्याच्या दिवशी कधी घालायची। तर ह्या सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नवरात्रीचे 9 दिवस व्रत करून झाल्यानंतर 10वा दिवस येतो तो दसऱ्याचा। कधी दसरा 9व्या दिवशी येतो तर कधी 10व्या दिवशी येतो। तर कोणाच्या घरी 9व्या दिवशी सुद्धा घट उचलवता किंवा 10व्या दिवशी सुद्धा उचलता, जसे तुमच्या घरची पद्धत असेल त्यानुसार। पण ज्या दिवशी तुम्ही घट उचलणार त्या दिवशी काय करायचं, दसऱ्याच्या दिवशी घट हलवून विसर्जन केले जाते। चला तर बघूया घट कसे उचलायचे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्या जर काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंट्सद्वारे विचारू शकता। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठल्यावर आपले स्वच्छतेचे कामं आटपून घ्यायची, म्हणजे तुमची झाडलोट असू दे, फरशी असू दे, ते आवरून घ्यायचं। त्यानंतर आपण स्वच्छ आंघोळ करायची आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे। त्यानंतर जेथे घटस्थापना केलेली असेल तिथे यायचं व सगळ्यात आधी देवीची, घटाची आणि मंगल कलशाची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करून घ्यायची। त्यानंतर देवांना दुधातुपाने आंघोळ घालायची आहे। हवं तर तुम्ही पंचामृताने सुद्धा देवांना आंघोळ घालू शकतात। त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने देवांना आंघोळ घालायची व त्यांना कोरडे करून त्याच पानांवर ठेवायचं। त्यानंतर घटस्थापना केलेला आहे तर ती उचलायची, म्हणजे जे आपलं घट जो आपण बसवलं आहे तिथं जे धान्य उगवलं आहे त्याला हलवायचं असतं ना दसऱ्याच्या दिवशी, तर तो थोडासा हलवायचा, तर थोडासा उचलून तो मातीचा घड उचलून परत त्याच जागेवर ठेवायचा किंवा जागीच थोडासा हलवला तरी सुद्धा चालतो। त्यानंतर घटाच्या भोवती जे धान्य उगवलं आहे त्याची माळ करायची, म्हणजेच त्याला आपण धन म्हणतो। ते धनाने आपल्याला देवीची त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी माळ ही घालायची असते। तुम्ही फोटोला सुद्धा घालू शकतात। हे धन घेऊन आपल्याला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे, किंवा तुमच्याकडे मारुतीचं मंदिर नसेल, जे कोणतं मंदिर अवेलेबल असेल तर त्या मंदिरात तुम्ही जायचं। तर मंदिरामध्ये आपल्याला जे धन उगवलं आहे ते वाहायचं, त्याचबरोबर नारळ पण फोडायचं आणि आपट्याचे पानंसुद्धा आपल्याला मंदिरामध्ये वाहायचे आहे। त्याला आपण जे सोनं म्हणतो ते सोनंसुद्धा देवाला वाहायचं आहे। त्यानंतरच ही आपट्याची पाने घेऊन आपल्याला घरी यायचं आहे। घटाच्या समोरच्या दिव्याचं काय करायचं, तर घटासमोर जो दिवा लावलेला असतो तो एका ताटामध्ये उचलून घ्यायचा आणि जेव्हा तुम्ही देवाची आरती कराल तेव्हा त्याच दिव्याने देवीची तुम्हाला आरती करायची आहे। त्यानंतर मंगल कलश कसा हलवायचा आणि त्याच्यातल्या सामानाचं काय करायचं, त्या नारळाचं काय करायचं, तर तुम्ही जर देवीची तळी भरणार असाल तर काहींच्या घरी देवीची तळी ही संध्याकाळी भरली जाते। जर तुम्ही देवीची तळी जर भरणार असाल तर तो मंगल कलश तसाच तुम्हाला राहून द्यायचा आहे संध्याकाळपर्यंत। आणि जर तुम्ही देवीची तळी जर नसल भरत तर मंगल कलश हलवायचा आणि परत उचलून तो त्याच जागेवर ठेवायचा। मंगल कलशाखाली जे धान्य तुम्ही ठेवलेलं असेल, कोणी तांदूळ ठेवतं, कोणी फुलं ठेवतं, तर जे काय तुम्ही ठेवलेलं असेल ते पक्ष्यांना तुम्ही थोडं थोडं खायला देऊ शकतात किंवा तुम्ही गायला सुद्धा ते घालू शकतात। व ते कलशाखालील जे पाणी असतं, जे तांब्यामध्ये पाणी असतं, तर ते तुम्ही तुळशीला घालू शकता। व त्यातील जे नाणं सुपारी असतं ते तुम्ही कोरडे करून बाजूला ठेवायचं आणि परत जेव्हा तुम्ही मंगल कलश स्थापन करणार त्याच्यात तेच सुपारी नाणं टाकलं तरी सुद्धा चालतं। त्याचबरोबर कलशावरचा जो नारळ असतो तर तो आपल्याला देवीला फोडायचा, म्हणजे आपल्या घरातच फोडायचा आणि तो प्रसाद म्हणून सर्वांनी खायचा। यानंतर दसऱ्याला जो आपण स्वयंपाक करणार आहोत, जर तो तुम्ही सकाळी करणार असाल तर तो लगेच देवीला नैवेद्य म्हणून दाखवून द्यायचा। आणि जर तुम्ही दुपारी स्वयंपाक करणार असाल तर तेव्हा दाखवला तरी सुद्धा चालतो। फक्त संध्याकाळ म्हणजे रात्र व्हायच्या आत आपल्याला घट हे हलवायचे असतात, त्याची आरती नैवेद्य दाखवायचा असतो आणि उपवासही सोडायचा असतो। त्यानंतर जे सामान देवीसमोर तुम्ही 10 दिवस ठेवलेलं असतं, पानं सुपारी अजून जे काय तुमचं इतर सामान असेल
तर ते सगळं आपल्याला नदीत सोडून न देता एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे. झाडाखाली थोडंसं खड्डं करा आणि तिथे टाका. नाही ते शक्य तर आपल्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं खड्डं करून टाकू शकता, जेणेकरून आपल्या नदीचं प्रदूषण होणार नाही, जलप्रदूषण होणार नाही. तर अशा प्रकारे पानं फुलं हे तर कुजून जातात, त्याच्यामुळे आपल्या झाडांना सुद्धा त्याची काहीच हानी होत नाही आणि एक प्रकारचं खतसुद्धा ते होऊन जातं. तर त्यामुळे ते जलप्रदूषण करणं शक्यतो टाळाच. जर तुमच्या इथे जर निर्माल्याची जर कुंडी असेल तर सिटीमध्ये असतं, तर मग तिथे सुद्धा तुम्ही जाऊन टाकलं तरीसुद्धा चालेल. नसेल तर तुम्ही कुंडीमध्ये आपल्या टाकू शकतात. तर देव कधी हलवायचे, तर बघा काहींच्या ठिकाणी काहींच्या घरी देव हे देव्हाऱ्यामध्येच ठेवलेले असतात विड्याच्या पानांवर, आणि काहींच्या घरी देव हे घटासमोर ठेवलेले असतात विडांच्या पानांवर. जर घटासमोर जर ठेवलेले असतील तर ते तुम्ही सकाळीच आपण त्याला पंचामृताने स्नान घालून ते हलवून घट वगैरे हलवून झाल्यानंतर तुम्ही नवीन वस्त्र देवघरामध्ये टाकून ते देव तुम्ही तिथे ठेवू शकतात. आणि जर तुमचे देव जर देव्हाऱ्यामध्ये जर असतील तर तुम्ही घट वगैरे हलवून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही देवांना स्नान घालायचं आणि देवघरामध्ये दसऱ्याच्या दिवशी नवीन त्यांना हे टाकायचं, वस्त्र टाकायचं लाल कलरचं, आणि त्यावर देव आपल्याला आंघोळ घालून कोरडे करून स्थापन हे करायचे आहेत. जर तुम्ही आत्तापर्यंत देवीची जर कधी तळी भरलेली नसेल, दसऱ्याच्या दिवशी काहींच्या घरी तळी ही भरली जाते संध्याकाळच्या वेळेस. जर तुम्ही तळी भरली नसेल तर भरत जा. कुलदेवीची तळी भरणं अतिशय भाग्याची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तिचा आशीर्वाद आपल्या मुलाबाळांवर राहतो आणि घरात सुख समृद्धी नांदते. पण काहींच्या घरी जर पद्धतच नसेल तर नाही केलं तरीसुद्धा चालेल, पण भरली तरीसुद्धा चालेल. उपवास कधी सोडायचा, तर देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही उपवास हा सोडू शकता. जरी आपल्याला देवीची संध्याकाळी तळी भरायची असली तरीसुद्धा तुम्ही दुपारी उपवास हा सोडू शकता. देवीची आरती झाल्यावर तिला नैवेद्य दाखवल्यावर उपवास सोडला तरीसुद्धा चालतो. त्यानंतर घट हलवल्यानंतर जो त्याच्यामध्ये जो मातीचा जो घट असतो तर त्याचं काय करायचं, तर तो तुम्ही उचलून तुम्ही एखाद्या जिथे पाय लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवून देऊ शकता, झाडाखाली ठेवून देऊ शकता. किंवा जर तुम्हाला आवड असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दहीसुद्धा लावू शकता. नसेल तर तुमची चॉईस, तुम्ही तो टाकून दिला तरीसुद्धा चालेल. फक्त तो फोडायचा नाही एवढीच काळजी आपल्याला घ्यायची आहे, आणि त्याला कोणाची पाय लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो ठेवायचा आहे. त्याचबरोबर जे धन उगवलं आहे, ती खालची माती आहे, त्याचं काय करायचं, तर ते सुद्धा तुम्ही एखाद्या शेतामध्ये टाकून देऊ शकता. थोडंसं खड्डं करून टाकलं तरीसुद्धा चालतं. थोडक्यात काय तर त्यालासुद्धा पाय लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे. किंवा झाडातल्या कुंडीत जरी टाकलं तरीसुद्धा चालतं. तर बघा, दसऱ्याच्या दिवशी शक्यतो सगळ्यांच्याच घरी पुरणपोळीचा स्वयंपाक हा असतो. पण जर कधी तुम्ही पुरणपोळी नसाल करणार तर खीरपोळीचा नैवेद्य तुम्ही करू शकता. तो सुद्धा देवीला खूप आवडतो. संध्याकाळी देवांना झेंडूच्या फुलांची माळ आपल्याला घालायची आहे. त्याचबरोबर घराच्या दरवाजाला पण झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची तोरण करून आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही गाड्या असतील, सायकल असेल तर त्यांनासुद्धा स्वच्छ करून त्यांनासुद्धा आपल्याला झेंडूच्या फुलांचा हार हा घालायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या घरामध्ये काही अवजारं असेल किंवा कोणाच्या घरामध्ये शस्त्र असेल तर त्यांचेसुद्धा तुम्हाला अवजारं जर असतील तर त्याला शेंदूर लावून त्या दिवशी पूजा केली जाते. तर तुम्हीसुद्धा त्याला शेंदूर तेल मिक्स करून त्यांची पूजा ही तुम्हाला करायची आहे. म्हणजेच काय तर त्यांच्यामुळं आपलं जे काही काम चालू आहे तर त्यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याला या दिवशी त्यांची पूजा ही करायची असते. तर या दिवशी शेतकरी लोकांनी भूमिपूजनसुद्धा करायचं असतं. म्हणजे जो काही तुम्ही स्वयंपाक करणार आहात
तर त्याचा नैवेद्य तुम्हाला जमिनीला हा दाखवायचा आहे. त्यांची जमिनीची पूजा करून घ्यायची आहे. आणि हे जे काही नैवेद्य आहे तो तुम्ही थोडंसं खड्डं करून सुद्धा त्याच्यामध्ये ठेवला तरी सुद्धा चालतो, म्हणजे तिथे जे काही जीवजंतू असतील ते सुद्धा ते खातील. कारण बघा, ते सुद्धा आपल्या शेतीसाठी खूप गरजेचे असतात. तर त्याबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला त्यांना जर नैवेद्य दाखवता आला तर बघा, भूमिपूजन तुम्ही त्या दिवशी करू शकता. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये पाटीपूजन करायचं आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये जो काही लॅपटॉप असेल किंवा अजून जे काही गोष्टी तुमच्या घरामध्ये असेल, मुलांचे पुस्तकं असेल, तर त्या दिवशी तुम्हाला सरस्वती पूजनसुद्धा करायचं आहे. तर थोडक्यात काय, तर तुमचं जे काही काम असेल ते या उपकरणांमुळे चालू आहेत, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी त्यांची पूजा ही आपल्याला करायची असते. तर पूजा म्हणजे काय करायचं, तर त्यांनासुद्धा तुम्ही एका पाटावर ठेवायचं. आता तुमचा लॅपटॉप असेल तर त्याला तुम्ही शक्य असेल तर थोडंसं हळदी कुंकू, अगदीच नाही म्हणून थोडंसं लावू शकता. त्याचबरोबर सोनं त्यांच्याजवळ तिथे ठेवायचं. तुम्ही जर पाटीपूजन करणार असाल किंवा पुस्तकांचं पूजन करणार असाल तर त्यांना हळदी कुंकू व्हायचं. जे काही तुमचं धन असेल ते थोडंसं व्हायचं, थोडं आपट्याचे पानं, फुलं व्हायचे, हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्या आणि एवढंच करायचं. एक दिवा तिथे लावायचा बाजूला. तर अशा प्रकारे आपल्याला पूजन हे करायचं असतं. तर बघा, ह्या जे काही धन येतं आपल्या वेदिकेमध्ये, घटांमध्ये जे काही धन येतं, तर काही काहींच्या घरी किंवा आधी बायका ते धन आंबड्यामध्ये सुद्धा, केसांमध्ये सुद्धा लावायचे आणि माणसं हे आपल्या टोपीमध्ये सुद्धा ठेवायचे. तर कोणाकोणाच्या घरी अजूनसुद्धा ही धन डोक्याला लावण्याची पद्धत आहे, कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आता अखंड दिवा. तर अखंड दिव्याचं आपल्याला काय करायचं, तर त्याची आरती झाली त्या अखंड दिव्याने, तर मग त्यानंतर तो विझवायचा का, तर अर्थातच तो विझवायचा नाही. तर त्याच दिवशी लगेच विझवायचा नाही. जोपर्यंत तो चालू आहे तोपर्यंत चालू ठेवा. जोपर्यंत त्याच्यात तेल आहे तोपर्यंत त्याला चालू राहू द्या. दुसऱ्या दिवशी जेथे दिवा ठेवला होता तेथे तुम्हाला हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे. की म्हणजे एवढे 10 दिवस आपण नवरात्रीचे 9 दिवस तो अखंड दिवा चालू ठेवलेला असतो. दिव्याला प्रार्थना करायची आहे. दिवा म्हणजे देवीचं अस्तित्व असतं. दिव्याची वात तेवत होती, त्याद्वारे देवीपर्यंत आपली प्रार्थना पोहोचत होती. एकदा प्रार्थना करायची, तुझा आशीर्वाद, तुझी कृपा कायम माझ्या कुटुंबावर राहू दे आणि माझं काही चुकलं असेल सेवेमध्ये तर मला माफ कर, माझ्या चुका पदरात घे, असं म्हणून तुम्ही तो दिवा विझवला तरी चालतो दुसऱ्या दिवशी. आणि जर तुम्हाला चालूच ठेवायचं असेल तर चालूसुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि जर तो तुम्हाला साफ करायला घ्यायचा असेल तर तुम्ही तो विझवून साफ करून घेतला तरीसुद्धा चालतो. किंवा तेल जोपर्यंत त्याच्यात आहे तोपर्यंत तुम्ही तो चालू ठेवून देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. घटविसर्जनाच्या दिवशी तर अशा प्रकारे आपल्याला दसरा हा करायचा आहे. जेव्हा तुम्ही संध्याकाळी सगळं झाल्यानंतर तुम्ही आपट्याचे पानं हे सगळ्यांच्या घरी वाटू शकतात. म्हणजे सोनं हे सर्वांना देऊ शकता आणि मोठ्यांचा आशीर्वाद हा घेऊ शकतात. तर आपल्या घरामध्ये जेव्हा तुम्ही देवपूजा कराल तर तेव्हासुद्धा जर तुमच्या जवळ जर मंदिरच नसेल तर तुम्ही हे देवाला, आपल्या घरातल्या देवांनासुद्धा तुम्ही आपट्याचे पानं देऊ शकता. तिथेच तुम्ही नारळ फोडू शकता आणि तिथेच तुम्ही धनसुद्धा देवाला हे वाहू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी पूजा ही करून घ्यायची आहे. जर तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही ते कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकतात. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की घटाचं विसर्जन कसं करायचं किंवा त्या पूजाच्या साहित्याचं काय करायचं, उपवास कधी सोडायचं, अखंड दिव्याचं काय करायचं, ही सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.